स्वागत आहे तुमचं प्रसादची भटकंती या आपल्या चॅनलवर. जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा, जेणेकरून अशाच भन्नाट ट्रेकिंग, भटकंती आणि साहसी प्रवासांचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. आज आपण निघालो आहोत महाराष्ट्राच्या सर्वोच्च शिखराच्या दिशेने, कळसुबाई शिखर. सुरू झाला रात्री 8:30 छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनवरून. मी आणि माझे सर्व मित्र कसाऱ्याला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसलो आणि सुरू झाला आमच्या अविस्मरणीय ट्रेकचा प्रवास. ट्रेनमध्ये बसल्यावर वातावरण एकदम भन्नाट झालं. कोणी फोटो काढत होतं, कोणी रील्स बनवत होतं, तर कोणी खिडकीतून बाहेरचे नजारे पाहत होतं. आणि मग सुरू झाली गाण्यांची मैफल. मेरा फलसफा कंधे पे मेरा बस्ता, चला मैं जहां ले चला मुझे रास्ता, बूंदों पे नहीं गहरे समंदर पे. ओ, 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 इलाही मेरा जी आए, आए, इलाही मेरा जी आए. या गाण्याबरोबर संपूर्ण डबा आमच्या मस्तीने आणि उत्साहाने भरून गेला. गाणी, गप्पा, जोक्स, एकमेकांची फिरकी आणि भरपूर हशा. प्रवास कधी संपला ते कळलंच नाही. रात्रभरचा हा ट्रेन प्रवास म्हणजे ट्रेकच्या आठवणींची सुरुवात होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह होता, कारण काही तासांतच आपण महाराष्ट्राच्या सर्वोच्च शिखरावर पाऊल ठेवणार होतो. आम्ही कसारा स्टेशनला उतरलो आणि ट्रेकची खरी सुरुवात झाली. स्टेशनवर पाऊल टाकताच सगळ्यांनी फोटो काढायला सुरुवात केली. ट्रेक सुरू होण्याआधीच सगळ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि आनंद ओसंडून वाहत होता. त्या सुंदर क्षणांना कॅमेऱ्यात कैद करणं हीच तर प्रत्येक ट्रेकची खास गोष्ट असते. त्यानंतर आम्ही जीपने कसारा ते बारी गाव असा पुढचा प्रवास सुरू केला. सह्याद्रीच्या कुशीतून जाणारा हा प्रवास मनाला वेगळीच ऊर्जा देणारा होता. आणि या अविस्मरणीय प्रवासाची सुरुवात करण्याआधी आम्ही महादेवाचं नाव घेतला आणि कळसुबाईच्या दिशेने आमची वाटचाल सुरू. फिर से चला उड़ के छोड़ा है जहान नीचे, मैं तुम्हारे अब हूँ हवाले. अब दूर दूर लोग बाग मीलों दूर ये वादियाँ, धुआं धुआं तन्हर बदली चली आती है छूने. पर कोई बदली कभी कहीं कर दे तन गीला, ये भी ना हो. किसी मंजर पर मैं रुका नहीं, कभी खुद से भी मैं मिला नहीं. ये गिला तो है मैं खफा नहीं. शहर एक से गांव, एक से लोग, एक से नाम, एक बारी गावात पोचल्यावर आमच्या पोरांनी असं काही केलं ज्याची मी कल्पनाही करू शकत नव्हतो. आपल्या गावाला असते तशी एक बोरिंग तिथे होती. मग काय, राडा होणार, पोरं नाही ऐकणार. मग आपली पोरं लागली त्या बोरिंगमधून पाणी काढायला. त्यानंतर थोड्याच वेळात आम्ही बेस विलेजला पोहोचलो. तिथे कळसुबाई आईचं मंदिर आहे. ज्यांना ट्रेक करणं शक्य नसतं ते इथूनच आईचं दर्शन घेऊन जातात. घड्याळात पाहिले तर रात्रीचे बरोबर 2 वाजलेत. बारी गावातून आमची ट्रेकची सुरुवात झालीये. आजूबाजूला काळाकुट्ट अंधार, हातात फक्त टॉर्चचा प्रकाश आणि अंगाला झोमणारा थंडगार वारा. रात्रीच्या या शांततेत फक्त आमच्या श्वासांचा आणि पावलांचा आवाज येतोय. कळसुबाईच्या या वाटेवर रात्रीच्या वेळी चालताना एक वेगळाच थरार जाणवतो. रात्रीच्या अंधारात कळसुबाईच्या त्या प्रसिद्ध लोखंडी शिड्या चढताना थोडी धाकधूक तर होतेच, पण जसजसे आपण वर जातो तसतसा निसर्ग आपला थकवा दूर करतो. वर पाहिलं तर चांदण्यांनी भरलेलं आकाश आणि खाली पाहिलं तर अंधारात हरवलेली गावं.
हे दृश्य शब्दांत सांगता येणार नाही इतकं सुंदर असतं. रात्रीचा हा ट्रेक करण्यामागचं मुख्य कारण म्हणजे दिवसा जाणवणारी उन्हाची दाहक. रात्रीचे 2 वाजलेत, डोळ्यांवर झोप आहे, पण हातात टॉर्च घेऊन आमची ही वानरसेना कळसुबाई सर करायला निघालीये. सुरुवातीला सगळ्यांमध्ये एकदम भारी जोश असतो. अरे काय कळसुबाई, एका दमात चढून जाऊ, अशा वल्गना करत आमचा प्रवास सुरू झाला. पण अर्धा पाऊण तास चालल्यावर खरा खेळ सुरू होतो. पहाटेचे 4:30 वाजत आलेत. पाय आता अक्षरशः लटपटायला लागलेत. थंडवारा हाडांना झोंबतोय, पण तरीही एक पाऊल पुढे टाकण्याची ताकद हे मित्रच देतात. अरे चल, सूर्योदयाच्या आधी पोचायचंय आपल्याला. ही एकच वाक्य आता कानात घुमत होती. पहाटेचे बरोबर 5:15 झालेत आणि फायनली आपण कळसुबाईच्या शिखरावर पोचलोय. इथून दिसणारा रात्रीचा नजारा अगदी स्वप्नासारखा आहे. आजूबाजूला एक विलक्षण शांतता आहे. शिखरावरची ती थंड हवा अंगावर काटा आणतीये, पण मनात एक वेगळंच समाधान आहे. महाराष्ट्राच्या सर्वात उंच ठिकाणावरून ही पहाट अनुभवणं हा एक स्वर्गीय. आता सकाळचे 6 वाजलेत आणि ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो चमत्कार आता आपल्या डोळ्यांसमोर घडतोय. बघा, आजूबाजूचे सगळे ढग हळूहळू कळसुबाई शिखराच्या दिशेने जमा व्हायला लागलेत. जसं काही संपूर्ण आभाळच आपल्या भेटीला खाली आलंय. पारणं फिटतं. कळसुबाई मातेच्या मंदिराजवळ उभं राहून जेव्हा सूर्याची पहिली किरणं अंगावर पडतात तेव्हा सगळा थकवा कुठल्या कुठे पळून जातो. पण थांबा, हा निसर्गरम्य आणि शांत अनुभव फक्त आमचा एकट्याचाच नाहीये बरं का. कारण हा वीकेंड आहे आणि वीकेंड म्हटला की कळसुबाईवर ट्रेकर्सची नाही तर जत्रेची गर्दी असते. शेवटी एवढी जीवघेणी चढाई करून आपण शिखरावर पोचलो. वाटलं होतं आता निवांत एका कोपऱ्यात बसून निसर्गाचा आणि सूर्योदयाचा आनंद घेऊ. पण कसंच काय, वरती आल्यावर बघतोय तर काय, शिखरावर ही पावसाळी बेडका अशी काही गोळा झालीयत. जणू काही कळसुबाई शिखर म्हणजे त्यांचा एखादा प्रायव्हेट व्हिलाच आहे. अक्षरशः जत्रा भरल्यासारखी गर्दी जमलेली आहे. कुणी इकडे मॅगीवर ताव मारतंय, कुणी तिकडे रील्स बनवण्यात मग्न आहे, तर कुणी अगदी निवांत पाय पसरून असं बसलंय जसं काही स्वतःच्याच घराच्या टेरेसवर चिल मारतायत. निसर्गाची शांतता तर सोडाच, इथे उभं राहायला सुद्धा जागा शोधायला लागतीये. पण असो, इथे गर्दी कितीही असली तरी समोरचा हा अथांग पसरलेला निसर्ग आपला सगळा थकवा आणि राग विसरायला लावतो. या ढगांच्या पांढऱ्या शुभ्र समुद्रातून जेव्हा तो केशरी सूर्य हळूच वर येतो ना, तेव्हा खरंच वाटतं की आपण स्वर्गात आलोय. तर मंडळी, या गर्दीकडे आता थोडं दुर्लक्ष करूया, एक दीर्घ श्वास घेऊया आणि चला मग आपण आपला सनराईज एन्जॉय करूया. सफरनामा सवालों का सफरनामा शुरू तुमसे खत्म तुम पे सफरनामा हो जिसे ढूंढा तेरी ओर को कदम पहला मिलेंगे हम. हे स्वर्गीय दृश्य काळजात साठवून आता वेळ होती ती परतीच्या प्रवासाची. खरं सांगू, ट्रेक चढण्यापेक्षा उतरणं जास्त कठीण असतं. तो पायांवर पडणारा ताण, घसरणारी माती आणि तोल सांभाळत चालणं. पण ट्रेकर्सच्या भाषेत सांगायचं तर उतरताना जो थरार असतो ना, तोच तर खरा विषय हार्ड असतो. आता ऊन हळूहळू वर येत होतं आणि आमची पावलं खाली बेस कॅम्पच्या दिशेने वळली होती. मनात एक वेगळंच समाधान होतं की आपण जो ट्रेक ठरवला होता तो अगदी यशस्वीपणे पूर्ण केलाय. पण यार, जिथे आपली पोरांची गँग एकत्र असते तिथे नुसती शांतता आणि सिरियसनेस कसा राहील.
बॉयज विल बी बॉयज उतरताना सुरू झाला आमचा खरा वेडेपणा. अखेर हसत खेळत पडत धडपडत आम्ही खाली पोचलो. ट्रेक तर पूर्ण झाला, पण कोणत्याही ट्रेकची सांगता एका खास गोष्टीशिवाय होऊच शकत नाही. ती म्हणजे गरमागरम मॅगी. ट्रेक करून आल्यावर जी राक्षसी भूक लागलेली असते ना, तेव्हा ती कांदा, टोमॅटो आणि भरपूर मसाला टाकलेली मॅगी म्हणजे एखाद्या अमृतासारखी लागते. तो मसाल्याचा सुवास हवेत पसरला की तोंडाला पाणी सुटतंच. थकलेल्या शरीराला ती गरमागरम मॅगी आणि मित्रांची सोबत, यापेक्षा मोठं सुख जगात दुसरं कोणतंच नसेल. पहाटेचा तो निसर्ग, उतरताना केलेली ती राडा धम्माल आणि शेवटी ही मॅगी पार्टी. असा हा आमचा ट्रेक कायमचा मेमरी कार्डमध्ये आणि मनात सेव्ह झालाय. Once upon a younger year, when all our shadows disappeared, the animals inside came out to play. Went face to face with all our fears, learned our lessons through the tears, made memories we knew would never fade. One day my father, he told me, son, don't let it slip away. He took me in his arms, I heard him say, when you get older, your wild heart will live for younger days. Think of me if ever you're afraid. He said one day you'll leave this world behind, so live a life you will remember. My father told me when I was just a child, these are the nights that never die. My father told me. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा कळसुबाईचा थरार? जर तुम्हाला आमचा हा प्रवास आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. तुमचे विचार किंवा तुमच्या ट्रेकच्या आठवणी खाली कॉमेंट करून नक्की सांगा. आणि हो, अशाच नवनवीन ट्रेक्स, ऐतिहासिक किल्ले आणि प्रवासाच्या भन्नाट अनुभवांसाठी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि ती घंटी म्हणजेच बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे आपला पुढचा भारी व्लॉग आला की सर्वात आधी तुम्हाला समजेल. चला तर मग लवकरच भेटूया अशाच एका नवीन प्रवासात, एका